माझ्या आशाची दोरी या चॅनलवरून सर्वांना नमस्कार करते मी, लहाना थोरांना. तर आज आपण टोमॅटोच्या प्युरीमधून चकली बनवणार आहोत. चकली लहान मुलांची सर्वात आवडते, मोठ्यांची पण तशीच. तर त्यासाठी साहित्य बघा, ही मी छोटी छोटी अशी एक 7-8 टोमॅटो घेतले. नंतर हिंग, तीळ, नंतर हे आपले पावडर मसाले, जिरी, ओवा, नंतर धना पावडर, बडीशेप पावडर आणि आलं लसूण पेस्ट घेतली आहे. थोडंसं पीठ जास्त आहे ना त्यामुळे. नंतर हे तीळ घेतलेत बघा. आता पिठाचं प्रमाण सांगते तुम्हाला. पिठाचं बघा कसं आहे. मी काय केलं आहे, हे माझं तांदळाचं पीठ होतं, त्यामध्येच मी डाळव्याचं पीठ डाळवं असतं की नाही आपलं, डाळवं म्हणजे डाळ भाजलेली, ती पण मी त्यामध्ये अशी पाऊण वाटी अर्धी वाटी मिक्स केली आणि ते दळून आणलं चक्कीवरून. तर माझं टोटल पीठ आता हे 5 वाट्या झालेलं आहे सगळं. जास्त आता थोडंसं ठेवायचं कशाला म्हणून ते मी एकत्रच करणार आहे. तर त्यासाठीचं हे सगळं साहित्य आहे. तर हे असं साहित्य लागतं. आणि हे टोमॅटो आहेत ना आपले, ते आपण बॉईल करून घ्यायचे, त्याचं थंड करून मिक्सरला लावून त्याची प्युरी बनवायची साल काढून. आणि ह्याच्यामध्ये त्या प्युरीमध्ये हे पीठ आपण मळायचं. त्यासाठी तेल बघा, आता हे 5 वाट्या पीठ आहे ना, ते ह्याला 5 ते 6 वाटी टीस्पून तेल लावायचं. तेल टाकायचं मोहन म्हणून, जास्त नाही टाकायचं. एका वाटीला 1 टीस्पून असं. आणि हे मीठ, हळद, ओवा, हे सगळे मसाल्याचे प्रकार. तर आता आपण प्युरी बनवून घेऊयात सर्वप्रथम. आता हे आपलं असं पीठ आहे, त्याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन सोडून घेऊया. पहिल्यांदा प्रथम तेल सगळं पिठाला लागलं पाहिजे की नाही म्हणून. एकदम प्रमाणात तेल टाका, नाहीतर मग चकली विरघळते किंवा नरम होते, दोन्हीतलं एक होऊन जातं. पीठ आपण एकत्र करूया. बघा त्याच्यामध्ये काय आहे,
ही आलं लसूण पेस्ट आहे, मिरची सॉरी लसूण आणि आल्याची पेस्ट. नंतर आपले हे 4-5 मसाले, बडीशेप, धना पावडर, जिरं आणि ओवा मी हातावर क्रश करून टाकलं आहे, हे सगळं. नंतर हिंग, हिंग तर पाहिजेच ना पोटाला. नंतर हे तांबडं तिखट, काश्मीरी मिरची पावडर, हे आपले तीळ, आता थोडीशी हळद, 1 चमचा, थोडीशी म्हणजे 1 चमचा हळद लागेल. हळद पण टाकायलाच हवी ना कलरसाठी. आता मीठ बघा, आता पीठ एवढं आहे ना आपलं, तर त्यासाठी आपण 5 चमचे मीठ टाकूया. 1 2 3 4 5, छोटा चमचा आहे ना तो, जरासं वाढवलं. आता हे सगळं एकजीव करून घेऊयात. बघा हे पीठ आता एकत्र झालंय, सगळं एकजीव पीठ झालेलं आहे. आता आपण प्युरी टाकू. प्युरी आपली ऑलरेडी गरमच आहे, थोडी कोमट आहे. ती मोजली मी तर 3-3.5 वाट्या झालेली, म्हणून मी सगळी टाकून दिली. सगळ्यांनो, तर हे आता आपलं असं पीठ आहे तयार केलेलं. जेव्हा तुम्ही एकत्र पीठ मोठा गोळा करता ना, तेव्हाच असे उंडे करून घ्यायचे, म्हणजे ते साच्यामध्ये ना टाकायला खूप इझी होऊन जातं. चला तर आता आपण तेल तापायला ठेवलं आहे एक बाजूला. अशा साच्यामध्ये करून घ्यायचं. तेल लावले, त्याला साच्याला तेल लावायचं. साचा कसा एकदा घट्ट बसवून द्या. आपण मीडियम गॅसवर तेल तापवायला ठेवूया. सुंदर येतात बघा काटेरी.
मैत्रिणींनो, तर ह्या आपल्या अशा टोमॅटोच्या पुरीतल्या, टोमॅटोच्या रसातल्या चकल्या तयार आहेत. बघा किती छान खुसखुशीत झाल्यात, एकदम कलर पण खूप छान आला आहे, हो की नाही? तर बघा, तुम्ही पण करून बघा. छोट्या छोट्या मंडळींसाठी, त्यांच्या टिफिनला, नंतर घरच्यांसाठी पण आपल्या छोट्या भुकेला. तर तुम्ही हे करूनच बघा मैत्रिणींनो, खूप छान आणि सोपी आहे. साहित्य पण काही लागत नाही, तांदळाचं पीठ आणि थोडंसं डाळव्याचं पीठ एवढंच. तर आणि बाकीचे हे वरचे मसाले आपले नेहमीच्या चकलीला टाकतो की नाही आपण. व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लस एवढ्या वेळ व्हिडिओज पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सख्यांनो.